त्यासोबत बसलेले सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही। शासनाच्या वतीने 4 ते 7 तारीखला हा कार्यक्रम राबण्यात आलेला साहेबांनी आपलं मार्गदर्शन केलं। कॅन्सर जर पहिल्या स्टेजलाच माहिती पडला तर आपण बऱ्यापैकी तो कव्हर करू शकतो असं मला वाटतं। वैद्यकीय अधिकारी माझ्यापेक्षा माहिती असलेले ते त्यांच्या म्हणण्यानुसार तर कॅन्सरचं प्रमाणसुद्धा आता भरपूर वाढलेलं आहे आणि साहेब जसे म्हणाले त्याला कारणं भरपूर आहेत। तर त्याच्यातच एक कारण मी सांगेन की त्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे। ते खूप प्रबोधन आपल्याला करावं लागेल। पंजाबसारख्या प्रांतामध्ये गहू जास्त पिकतो, तिथे केमिकलची खतं जास्त वापरली जातात, कीटकनाशकं वापरली जातात आणि पंजाबमध्ये तुम्हाला मी सांगतो माझ्या माहितीप्रमाणे इथे कॅन्सरची ट्रेन स्पेशल जाते, एवढे कॅन्सरचे पेशंट आहेत। पण त्याला कुठेतरी प्रतिबंध व्हावा हा शासनाचा उद्देश आहे। महिलांमध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येतं, त्याच्यासाठी सुद्धा इथे त्यांनी बऱ्यापैकी कॅन्सरच्या चाचण्या ठेवलेल्या आहेत। मला वाटतं इथे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग असे बरेच तपासण्या इथे होतील। सर्वांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्या। सर्वांनी आपल्या अजून कोण असतील त्यांना शेजारचे कोण आपले पेशंट वगैरे असतील सर्वांना बोलून घ्या आणि ह्या शासनाने ज्या उद्देशाने ही व्हॅन पाठवलेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करेन। आपली आरोग्य केंद्र नांदगावची टीम चांगलंच काम करते।